तर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या भक्त निवासात पावसामुळे 20 पोलीस कर्मचारी अडकले होते। बीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य केले आणि या सर्व 20 पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले। त्यामुळे आपण बघतोय की आळंदी परिसरामध्ये पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे। 20 पोलीस या ठिकाणी अडकलेले होते आणि म्हणूनच भाविकांना सुद्धा वारंवार सूचना केली जाते जे वारकरी या भागामध्ये येऊन ज्ञानेश्वर माऊलींसोबत आपला प्रवास पुढे करतात त्यांनी या भागात येऊ नये, आळंदीमध्ये दाखल होऊ नये अशा स्वरूपाच्या सूचना करण्यात आल्यात। कारण इंद्रायणी जी आहे ती दुथडी भरून वाहतीये। इंद्रायणी अर्थातच पात्रा बाहेर पडली आणि त्यामुळे तब्बल 20 पोलीस कर्मचारी अडकलेले होते आणि या पोलिसांचंच रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं। आपण बघतोय कमरेच्या वर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे या भागात येणं टाळावं अशा सूचना वारंवार केल्या जातात। अधिक माहिती घेऊयात, अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, काय सध्याची स्थिती? पोलीसच अडकले होते, त्यांचं रेस्क्यू करावं लागलंय। प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। गेल्या काही तासांपासूनची जर आपण पुणे जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर पावसाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे आणि यामुळे नदी नाले जे आहे ते तुडुंब वाहत असताना तर आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या जे दृश्य आपण पाहतोय, नवी मुंबई पोलीस दलातील 20 पोलीस अंमलदार आणि इतर 4 नागरिक असे 24 नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ट्रस्ट जे भक्त निवास आहे या भक्त निवासाच्या इमारतीत अडकलेले होते। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि पहिल्या मजल्यापर्यंत या ठिकाणी पाणी साठलं होतं, त्यामुळे यांना रेस्क्यू करण्यासाठी त्या ठिकाणी पीएमआरडीएच्या टीम्स असतील त्या तिकडे गेलेल्या होत्या। अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालं होतं। खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान अगदी काही तासांवर आलेलं आहे आणि त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि या पोलीस बंदोबस्तासाठी जे पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी आले असल्याचं आता समजतंय। 24 नागरिक जे अडकलेले होते त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून आता अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलेला आहे। आता देखील पुणे जिल्हा असेल किंवा पुणे जिल्ह्याचा घाटमाथा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अगदी, आणि त्यामुळेच वारकऱ्यांसाठी सुद्धा महत्त्वाच्या सूचना केल्या जात आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजिंक्य। मुसळधार पावसामुळे उल्हास नदी अक्षरशः दुथडी भरून वाहतीये।